न्यूज, जनजागृती साध्यम, हक्काचे लोकमाध्यम. धनाजी नाना आणि बाळासाहेबांच्या कार्याचा वारसा शिरीषदादांच्या नंतर धनंजय चौधरी हे समर्थपणे पुढे नेतील असा आशावाद भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जळगाव येथे व्यक्त केला. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत धनाजी नाना विद्या प्रबोधिनीच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या लोकसेवक स्वर्गीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, कुलगुरू डॉक्टर VL माहेश्वरी, महापौर दीपमाला काळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार शिरीषदादा चौधरी आदी प्रामुख्याने शिक्षण, राजकारण, समाजसेवा आदी क्षेत्रांमधील मातब्बर व्यक्तिमत्वांचा समावेश होता. यात प्रामुख्याने माजी कुलगुरू NK ठाकरे, KB पाटील, RS माळी आदींसह शिवाजीराव पाटील, PP पाटील, प्र कुलगुरू ST इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आदी मान्यवरांचा समावेश होता. अर्पण करून पुतळ्याला अभिवादन करावं. ज्यांनी आयुष्यभर सत्तेला प्रतिष्ठा दिली पण सत्तेपेक्षा समाजाला अधिक महत्त्व दिले, ज्यांनी पदाचा मान वाढवला पण माणसांना जपले, पदापेक्षा माणसांना जपले, ज्यांनी राजकारणात राहूनही लोकसेवेचा धर्म जपला, त्यांचे स्वागत आपण महात्मा गांधीजींचा पुतळा देऊन करतो आहे. हर्षवर्धन सपकाळ साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व सांभाळताना संघटना अधिक सक्षम करणे. आज स्वर्गवासी बाळासाहेब लोकसेवक मधुकरराव चौधरी साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित झालेले भारताचे आपले माजी सरन्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब आणि उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवर, आलेले जमलेले सर्व बंधू भगिनींनो, आजचा कार्यक्रम हा बाळासाहेबांच्या पुतळ्याचा अनावरणाचा जरी असला तरी विचारांचं अनावरण आणि त्या वैचारिक दृष्टिकोनाचं अवगीकरण जे आहे ते आज इकडे धनाजी नाना विद्या प्रबोधिनीमध्ये पार पडते. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवरांचे मी स्वर्गवासी लोकसेवक मधुकरराव चौधरी पुतळा अनावरण समितीच्या वतीने तसेच धनाजी नाना विद्या प्रबोधिनी जळगाव यांच्या वतीने आपलं सर्वांचं कार्यक्रमास हार्दिक स्वागत करतो. आमच्या धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी या संस्थेमध्ये आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब मधुकरराव चौधरी साहेब यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण आज या ठिकाणी होत आहे. आनंद होतो की साधारणतः 94चा वर्ष, त्या 1994चा विषय असेल. आदरणीय स्वर्गीय सुधाकर दादा यांच्या नेतृत्वाखाली, सुधाकर दादा अत्तरदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिरीषदादाच्या माध्यमातून स्वर्गीय बाळासाहेब चौधरी यांना त्या ठिकाणी विधान भवनामध्ये ते असताना भेटायला गेलो आणि त्यांच्या समोर प्रस्ताव दिला की साहेब अशा अशा प्रकारची संस्था जळगावमध्ये आपल्याला त्या ठिकाणी स्थापन करायची आहे. उच्च शिक्षणात काम करणारी एक संस्था आपल्या जळगाव शहरामध्ये त्या ठिकाणी स्थापन करायची आहे. ते म्हणले ठीक आहे, तुम्ही प्रस्ताव घेऊन आले, मला मान्य आहे, पण माझ्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्याल आणि त्याचा जर मला योग्य वाटली तर मी तो तुमचा प्रस्ताव स्वीकारेल, अन्यथा मी तुमचा प्रस्ताव स्वीकारणार नाही. मग त्यांनी बेसिकली 3 प्रश्न आम्हाला केले.
एक म्हणजे तुम्ही गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देऊ शकणार आहात का? तुमचा संस्था स्थापन करण्याचा खरा उद्देश काय असेल तो उद्देश माझ्या समोर त्या ठिकाणी तुम्ही स्पष्ट करा. आणि जी विश्वस्ताची संकल्पना असते त्याची भूमिका काय असते याचा अभ्यास तुमचा आहे का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही आम्हाला द्या. त्याचा विचार करा. विचार करून तुम्ही माझ्याकडे या आणि नंतर आपण ठरवू. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला काही कालावधी दिला. मग आम्ही एक प्लॅन तयार केला. आम्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. त्या कार्यकर्त्यांनी एक प्लॅन तयार केला आणि तो प्लॅन तयार करून आदरणीय साहेबांपुढे पुन्हा ठेवला. त्यांची आज पुण्यतिथी आहे. ते आदरणीय मधुकर उर्फ बाळासाहेब चौधरी यांच्या स्मृतीला मी वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी सपकाळ, उपस्थित सर्व जळगाव आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनी, श्री दादा मला म्हणाले की मी ते माझे आभारी आहेत की मी या कार्यक्रमाला आलो. कारण ज्यावेळेला मी या देशाचा प्रमुख न्यायाधीश म्हणून नियुक्त झालो आणि त्यानंतर अमरावतीला आलो होतो त्यावेळेला आमचे मित्र अंबादासजी मोहिते, शिरीषदादा आणि आपले सचिव पाटील साहेब हे अमरावतीला आले आणि त्यांनी त्यावेळेला इच्छा व्यक्त केली की आदरणीय बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण करायचं आहे आणि ते माझ्या हस्ते व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. मी लगेच होकार दिला आणि ते म्हणाले की तुमचा कार्यकाळ छोटा आहे त्यामुळे काही नाही की कार्यकाळातच झाला पाहिजे. कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा आपण मेमध्ये कार्यक्रम घेऊ आणि काही कारणामुळे तो मेमध्ये होऊ शकला नाही. मग नंतर ठरलं की 5 जून 1926 मध्ये घेण्यात यावा, ज्या दिवशी आदरणीय बाळासाहेबांची जन्मदिवस आहे. परंतु त्यावेळेला विधान परिषदेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्या आणि कोड ऑफ कंडक्टमुळे त्या कार्यक्रमाला कोणीही जनप्रतिनिधी उपस्थित राहणार नाही म्हणून हा कार्यक्रम पुढे आजच्या तारखेची निवड करण्यात आली. सुदैवाने बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण माझ्या हस्ते व्हावं हे माझ्या नशिबात लिहिलेलं होतं आणि त्याला मी भाग्यवान समजतो की निसर्गाची अडचण असताना सुद्धा या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकलो. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.